HSRP बद्दल माहिती पाहिजे? काहीच हरकत नाही. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण सखोल माहिती बघणार आहोत HSRP. तर सर्वप्रथम माझ्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण HSRP या विषयावरती चर्चा करणार आहोत. HSRP याचा अर्थ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. हे HSRP हे आपल्या 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, 6 व्हीलर, 8 व्हीलर किती का मोठी गाडी असे ना, प्रत्येक गाडीला आता 31 मार्च 2024 नंतर बंधनकारक केलेले आहे. ज्या कुठल्या गाडीला HSRP या सिस्टीमची जर का नंबर प्लेट नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. तर ही HSRP आहे तरी काय, ही कुठे बनवून मिळेल, त्यात आपला रोल काय असणार आहे, कसं आपण ऑनलाईन या प्लेटला मागवत आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. तर 1/4/2019 च्या अगोदरच्या ज्या काही गाड्या आहेत, मग त्या 2010च्या असो, 11च्या असो, 12च्या असो, 9च्या असो, 8च्या असो, कुठलीही गाडी जी इंधनावर चालते त्या प्रत्येक गाडीला म्हणजेच 1/4/2019च्या अगोदरच्या गाड्यांना आपल्या जुन्या जी नंबर प्लेट आहे ती म्हणजे आपली नंबर प्लेट रेडियमची जी आपण लावून घेतलेली ती काढून आपल्याला आता ही नंबर प्लेट मागवायची. तर ही HSRP नंबर प्लेट करिता आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे आणि सरासरी 2 व्हीलर्सला 450 रुपये अधिक GST, 3 व्हीलरला पण तेवढेच आणि 4 व्हीलरला सरासरी 750 अधिक GST अशी आकारणी आपल्याला होणार आहे. परंतु हे करून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे, कारण त्यामध्ये कुठलीही कुचराई केल्यास शासनातर्फे आपल्याला दंड आकारण्यात येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कसे घर बसल्या आपण ऑनलाईन या HSRP नंबर प्लेट मागूया आणि ऑथराइज्ड डीलरकडे जाऊन कसं आपल्याला बसवून घेता येईल आणि कसे आपण शासनाच्या जे काही आपल्याला दंड लागणार आहे न केल्यामुळे त्यापासून कसं आपण वाचणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण जाऊया प्रात्यक्षिकाकडे. HSRP ला अप्लाय करण्याकरिता आपल्याला एक सर्वसाधारणपणे गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यावर तिकडे www.transport.maharashtra.gov हे ओपन केल्यानंतर ही एक वेबसाईट तुमच्या समोर उघडेल. मोटर वाहन विभाग महाराष्ट्र, ह्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण याला क्लिक करू तसं 2 विषय इकडे आपल्याला एक बघायला मिळणार आहेत. पहिला विषय आहे की HSRP न्यू आणि दुसरा विषय आहे HSRP ऑनलाईन बुकिंग. तुम्हाला जर का अजून HSRP बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर या टॅबमध्ये म्हणजे HSRP न्यू या टॅबमध्ये तुम्हाला एक PDF बघायला मिळेल आणि ही PDF तुम्ही तुमच्या माहितीसाठी वाचू शकता. अन्यथा सरळ HSRP ऑनलाईन बुकिंग न्यू या पर्टिक्युलर टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे. आता या टॅबमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम एक अशी स्क्रीन एकंदरीत इंटरफेस तुमच्या समोर येईल. अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन आणि याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आपला गाडी नंबर प्रमाणे, जसं आता माझा ज्या ऍप्लिकेशन मला करायचं आहे ते आहे MH46. तर मी MH46 ला फक्त क्लिक करणार आणि सबमिटचे बटन दाबणार आहोत. सबमिटचे बटन दाबल्यानंतर आता इथे 2 विषय पुन्हा आपल्या समोर येणार आहेत. पहिला बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि दुसरं म्हणजे ओनली कलर स्टिकर. आता कलर स्टिकर ही जी संकल्पना आहे ही पण आपण थोडीशी जाणून घेतली पाहिजे. तर आपल्या जसे आपल्याकडे 2 नंबर प्लेट असतात, एक मागे आणि एक पुढे, आणि आता शासनाने या नंबर प्लेट HSRP तर करायला सांगितल्याच आहेत, त्यासोबतच त्या गाडीच्या काचेवरती आपल्याला एक रंगीत स्टिकर चिटकवायला सांगितलाय. तो स्टिकर देखील आपल्याला इथून बुक करता येतो. तर हा स्टिकर देखील असणं बंधनकारक आहे. तर आपण सध्या HSRP नंबर प्लेट जी आहे ती बुक करण्याकरिता काय प्रोसिजर आहे ती बघणार आहोत. तर त्याकरिता आता आपण इथे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट याला आपण क्लिक करणार आहोत. ह्याला क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस तुमच्या समोर उघडणार आहे आणि या इंटरफेसला उघडण्या अगोदर काही गोष्टी आपल्याला आपल्या हाताशी असणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपल्या गाडीचा RC बुक आणि आपल्या गाडीचं PUC सर्टिफिकेट. तर ते का आपल्याला लागणार आहे
ते देखील आता आपण इकडे बघणार आहोत. आता इथे मी माझ्या गाडीचा नंबर मी एंटर करतो जस्ट आपल्याला दाखवण्याकरिता. याप्रमाणे आपण गाडी नंबर एंटर केलेला आहे. आता इकडे आपल्याला एंटर करायचा आहे आपल्या गाडीचा चेसिस नंबर. तर चेसिस नंबर हा जो विषय हा असतो आपल्या आरसी बुकवर. आरसी बुकवरनं आपण तो चेसिस नंबर घेऊ शकतो. आता माझ्याकडे आरसी बुक जे आहे ते मी काढतो आणि तुम्हाला मी चेसिस नंबर देखील टाकून दाखवतो. आता चेसिस नंबर टाकताना आपल्याला इथे शेवटचे 5 आकडे जे आहेत ते गाडीचे चेसिस नंबरचे टाकायचे. तर ते शेवटचे 5 आकडे जे आहेत ते मी इथे टाकलेले आहेत. त्यानंतर इंजिन नंबरचे शेवटचे 5 आकडे जे असणार आहेत ते मला टाकायचे आहेत. आता इथे मी टाकणार आहे माझा मोबाईल नंबर. नंतर हा कॅप्चा आहे, हा कॅप्चा मी एंटर करणार आहे आणि क्लिक हिअर याला क्लिक करणार आहे. जसं याला मी क्लिक केलं त्यानंतर माझ्यासमोर काही असा इंटरफेस समोर येईल. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता महाराष्ट्र स्टेट आलेला आहे, गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे, चासी नंबर, इंजिन नंबर आणि जी काय माहिती मी पहिल्याच. नंतर महत्वाचा विषय येतो की सिलेक्ट भारत स्टेज. आता ह्याच्यामधले माझी नेमकी भारत स्टेज कुठली हे कसं ओळखायचं, तर ते आपण ओळखू शकतो पीयूसी सर्टिफिकेट वरनं. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण पीयूसी सर्टिफिकेट तर काढतो परंतु ते जोपासत नाही, कारण हल्ली पोलीस सगळे ऑनलाईन चेकच करतात, त्यामुळे आपण ते काही जोपासत नाही. तरी काही चिंता नसावी. आपण जस्ट एक गुगलची अजून एकदा आपण गुगल ओपन करायचं आणि गुगलवरती फक्त लिहायचं आहे की पीयूसी सर्टिफिकेट डाउनलोड ऑनलाईन. हे असं केल्यानंतर तुम्हाला एक परिवहनची वेबसाईट समोर दिसेल. हिला ओपन करायचं आहे आपल्याला. हिला ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबरचे 5 आकडे शेवटचे आणि जे काही खाली जो कॅप्चा दाखवला आहे तो तिथे एंटर करून पीयूसी डिटेल्स मागवलीत तर 0 मिनिटात तुमच्या समोर तुमची पीयूसी सर्टिफिकेट डाउनलोड होईल आणि त्या पीयूसी सर्टिफिकेट वरनं तुम्ही भारत स्टेज जे आपल्याला पाहिजे इकडे एंटर करायला ते आपल्याला मिळेल. तर आता माझी जी गाडी आहे भारत स्टेज 3 ची आहे, त्यामुळे मी भारत स्टेज 3 टाकलेलं आहे. बाकी आपण एक एक करून सगळ्या विषय चेक करणार आहोत. व्हेकल कॅटेगरी मला इथे टाकायची आहे, तर माझी मोटरसायकल असल्यामुळे मी मोटरसायकल टाकणार आहे. त्यानंतर ओनरचं नेम. आता जे काही नाव आरसी बुकवर आहे ते पूर्ण नाव आपल्याला इथे एंटर करायचं आहे आणि हे एंटर करताना एक गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजेत की एखाद्या गाडीवरती कुठली केस चालू असेल किंवा काही अडीअडचणी चालू असतील त्या गाडीवर, तर त्या गाड्यांना तो आपल्याला काही या नंबर प्लेट आपल्याला मिळणार नाही आहेत, कारण जोपर्यंत त्या गाड्या त्या केसमधनं मुक्त होत नाहीत तोपर्यंत तरी आपल्याला त्या गाड्यांचं क्लिअरन्स मिळणार नाहीये. आता इथे तुमच्या समोर मी माझं या ओनर्स नेम हे पूर्ण टाकलेलं आहे. त्यानंतर ईमेल आय डी आपल्याला इथे टाकायचं. ज्या ईमेल आय डी वरती आपल्याला काही त्यांच्या इन्फॉर्मेशन पाहिजे असतील त्या इन्फॉर्मेशन या ईमेल आय डी वर आपण टाकणार आहोत. ही टाकल्यानंतर इथे आपला बिलिंग ऍड्रेस येणार आहे, जिथे आपण आपली प्लेट मागू इच्छितो किंवा आपण जिथे राहतोय तिकडून त्या बिलिंग ऍड्रेस इकडे आपण टाकणार आहोत. ऍड्रेस आपण इथे एंट्री केल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला एक ऑर्डर बुकिंग व्हेरिफिकेशनचा एक ओटीपी आपल्या त्या नंबरवर येईल. तो ओटीपी आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी आपल्याला इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा नेक्स्टच्या बटनला क्लिक करायचं आहे. आता इथे आपण सेकंड स्टेपला आलोय, ते म्हणजे अफिक्सेशन लोकेशन. आता आपल्याला लोकेशन आपल्याला द्यायचंय की आपण नेमक्या कुठल्या लोकेशनला जाऊन ती प्लेट फिट करणार आहोत.
नाही तर जर का आपल्याला कुठेही जायचं नसेल तर आपण ती प्लेट आपल्या घरी देखील मागवू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसू शकतं की अन ॲडिशनल अमाऊंट ऑफ 125 फॉर 2 व्हीलर अँड 250 फॉर ऑल अदर कॅटेगरीज विल बी ॲप्लिकेबल फॉर दिस मोड. तर या मोडमध्ये तुम्हाला हे जे प्लेट आहे ही तुमच्या दिलेल्या ॲड्रेसवरती घरपोच होईल. मग नंतर तुम्ही कोणाकडनंही तुम्हाला बसवून घेता येईल. अन्यथा आपण अपॉइंटमेंट ॲट अफिक्सेशन सेंटर हे क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो इंटरफेस उघडणार आहे तो पहिलं तर डीलर जो असणार आहे तो महाराष्ट्राचा आहे. आता इथे ऑलच्या जागी आपण आपल्या जे काय आपलं गाव आहे त्या गावाचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे आपण पिन कोड टाकू शकतो आपला आणि हे टाकल्यानंतर गो असं म्हणायचं आहे. गो म्हटल्यानंतर आपल्याला इथे समोर आपल्या समोर वेगवेगळ्या अशा आपल्या समोर येणार आहेत की रत्न टू व्हीलर दिसते आपल्याला, ओम साई, आपल्याला जे पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला करता येणार आहे. याच्यामध्ये या ॲरोजला क्लिक केल्यावर अर्लिएस्ट डेट अवेलेबल जी आहे 3 तारखेची आहे, परंतु आपल्याला त्यावेळेस आलं पण पाहिजे आपली प्लेट तिथपर्यंत. तर एक सरासरी 7 ते 8 दिवस लागतातच तिथपर्यंत यायला. तर आपल्याला पाहिजे तो डीलर आपल्याला कन्फर्म करायचा आहे. डीलर कन्फर्म केल्यानंतर आता आपल्याला डेट जी आहे अपॉइंटमेंट डेट आणि स्लॉट आपल्याला बुक करायचा आहे. याच्यामध्ये आता आपण बघू शकतो की 6 मार्च मध्ये अवेलेबल आहे. इथे आपण घेऊ शकतो जसं आपल्याला पाहिजे तसं. आणि कन्फर्म आणि प्रोसीडला पुढे जायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बुकिंग समरीमध्ये सगळ्या गोष्टी इथे समोर दिसत आहेत की काय काय आपण डिटेल टाकलेली. कन्फर्म आणि प्रोसीड ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता टोटल आपल्याला आपण इथे बघू शकतो की 450 रुपये आपली प्लेटची किंमत आणि 81 रुपये GST, अशा प्रकारे टोटल 531 रुपये आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. हे 531 रुपये आपल्याला ह्यांचं पेमेंट करायचं आहे आणि हे आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून पे ऑनलाईन करायचं आहे आणि डाउनलोड रिसिप्ट करायची आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण आपलं घर बसल्या HSRP हे जी नंबर प्लेट आहे ही आपण सेंटरमध्ये जाऊन लावून घेऊ शकतो किंवा 125 रुपये जास्ती देऊन आपण मागवू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि जे जे काही तुम्हाला या वेबसाईट सांगितलेल्या आहेत मी या सगळ्या वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. अगदी PUC सर्टिफिकेटची पण लिंक आणि RTOची लिंक वगैरे सगळी लिंक जी आहे वेबसाईटची ही सगळी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलची सबस्क्राईब राहा व अजून जे काही नवीन असतील या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन विविध अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील. आत्तापुरती धन्यवाद.